नमस्कार, आपण पाहताय रत्नापूर न्यूज। लातूर शहरात अल्पवयीन विद्यार्थ्याला मारहाण करून सोन्याची अंगठी लुटणाऱ्या आरोपींना अटक, पोलिसांची जलद व प्रभावी कारवाई। लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका लूट प्रकरणाचा पोलिसांनी अल्पावधीत उलगडा करत 2 आरोपींना अटक केली असून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अल्पवयीन विद्यार्थ्यावर हल्ला करून त्याच्याकडील मौल्यवान वस्तू जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या आरोपीविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे। दिनांक 14 मार्च 2026 रोजी फिर्यादी अथर्व दुष्यंत गाडेकर वय 17 वर्ष, राहणार माळी गल्ली, पटेल चौक, लातूर यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार ते व त्याचे मित्र महाविद्यालयात सुटल्यानंतर दुपारी अंदाजे 2 वाजता घराकडे जात असताना आरोपी अजय दिलीप काळे, राहणार मंटाळेनगर, लातूर व त्याचे 2 साथीदार यांनी संगनमत करून मोटरसायकलवर येत असताना त्यांना अडवले। पथक गठीत करून तपास सुरू केला। तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहिती संकलित करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा मागोवा घेत अत्यंत शिताफीने आरोपी अजय दिलीप काळे, देवेंद्र शिवराम सलगर, दोघे राहणार कातपूर रोड, लातूर यांना ताब्यात घेण्यात आले। दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी त्यांना अटक करण्यात आली। चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरी केलेली सुमारे 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, अंदाजे किंमत 75,000 रुपये, तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल, किंमत अंदाजे 60,000 रुपये, असा एकूण 1,35,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर कारवाईत पोलीस निरीक्षक श्री सुनील लिजितवाड, पोलीस उपनिरीक्षक श्री गणेश चित्ते तसेच पोलीस अंमलदार राम गवारे, रविसन जाधव, संतोष गिरी, सचिन चंद्र पटले, अनिल कज्जेवाड, दीपक थेटे, राहुल गव्हाणे व राजू हनुमंते यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। रत्नापूर न्यूज, लातूर।